नमस्कार मंडळी, तर माझं नाव असा गौरांग वायरकर आणि तुमचं एक लॉंग व्लॉगमध्ये स्वागत असा। तर मी गेलेले आज राणे महाराजांच्या मठात आतमध्ये एंटर करते तर एकदम असा प्रसन्न असं वातावरण होता। सगळे भक्तजन होते, ते सगळे बसलेले होते आणि थोड्याच वेळात आरतीचा टाइम होणार होतो, त्यामुळे सगळे बसलेले होते आणि जरासो मी लेट येते आणि त्यानंतर मग आता आतमध्ये जाऊचा होता आणि माका जी रामजींची मूर्ती होती त्यांका पाया पडायचा होता। तर मी आतमध्ये एंटर करतच होते। जरा भाविकांची थोडीशी गर्दी होती, त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ करू गावाक नाही, आतमध्ये जातोय, हळे पाया पडते आणि त्याच साइड एक हळे पाया पडल्यानंतर देवांचे पण फोटो लावलेले होते, मस्तपैकी पाया पडतय हय आणि प्रसाद पण दाखवलेलेच होता आणि या साइड एक परमपूज्य श्री राणे महाराजांचा एक फोटो होतो। त्याच्यानंतर मग हळूहळू बाहेर येते आणि माका आता जाऊचा होता म्हणजे ता श्री परमपूज्य राणे महाराजांच्या समाधीजवळ। तर मात्र आता समाधीजवळ आपल्याक जाऊचाच असा, तर मात्र तुमका यो पूर्ण एरिया दाखवतय, यो एरिया बघून झालोच असा। तर मग आता आपण जाऊया समाधीच्या दिशेने। तर मात्र ह्या साइडीकच राईट साइडीक आपल्याक जा परमपूज्य राणे महाराजांनी जा झाड लावलेला ता पण तुमका दाखवीन मी। ही जी समाधी दिसता ती परमपूज्य राणे महाराजांची आ आणि ह्याच राईट साइडीक अजून एक समाधी असा आणि हय डेकोरेशन पण केलेला असा आणि या राईट साइडीक जी समाधी दिसता ती हालीच म्हणजे मौनी महाराज यांनी समाधी दिलेली असा। हे बघू शकतास, परमपूज्य मौनी महाराज यांनी पण हयत समाधी दिली असा। हय पाया वगैरे पडते आणि मात्र बाहेरच्या दिशेने येतंय, कालच खेळ हय झाले पैठणीचे आणि त्याच्यानंतर तो बॅनर दाखवते आणि ह्याच साइडीक तुम्ही खाली आल्यानंतर तुमका जेवणाची पण व्यवस्थित सोय केलेली असा। त्याच्यानंतर हळूहळू जेवण चालूच होता, हयसून आपण एंटर केला, ताटा बिटा वगैरे भात वगैरे सगळा भेटताला आणि त्याच्यानंतर ह्याच साइडीक आपल्या जेवणासाठी बसायचा होता। हय मात्र शिरो काका करूच होते, बघू शकतास कशा पद्धतीने हय शिरो केलं जाता, एकदम शिस्तीत आणि एकदम स्वच्छ प्रकारे शिरो केलं जाता। आणि आपण इलव समाधीच्या बाजूक जा वृक्ष आता बघण्यासाठी तुम्ही बघू शकता किती भला मोठा वृक्ष असा, या परमपूज्य राणे महाराजांनी स्वतःच्या हाताने लावलेला वृक्ष असा। त्यानंतर मग आता आरतीचा वेळ झालेलो, शंख वाजवूक चालू केल्यानी शंख वगैरे वाजवून झालो आणि आरतीची सुरुवात झालीच होती आणि सगळे आरतीच्या नामात दंग झाले होते। बघू शकतात कशा प्रकारे आरती केली जाता। आणि आरती संपली होती तोपर्यंत सगळ्या भाविकांची रांग पण लागलेली होती आणि मी इकडे जातोय कारण की पालखीसाठी परत यायचा होता। मग सोमदादा सोबत आम्ही पालखीसाठी जातो श्री नंदन माडगुत यांच्या घरापर्यंत, म्हणजे नंदन माडगुत यांच्या घरापासून परमपूज्य राणे महाराज या मठापर्यंत ही पालखी जाणार होती, आपण पाहू शकतात। आणि याच साइड ढोल वाजव पण चालू केल्याने आता थोड्याच वेळात आरती चालू होणार होती, तोपर्यंत आपण या ढोल पथकाचा आस्वाद घेऊया। तर मित्रांनो, आता ही जी पालखी आहे ती आता नंदन माडगुत यांच्या घराकडून राणे महाराजांच्या मठापर्यंत जाणार आहे, तोपर्यंत मी तुम्हाला जे शूट आहे ते दाखवणार आहे। तर मित्रांनो, थोड्याच वेळात पालखी आता मठापर्यंत पोहोचणार आहे। इकडे आपल्याला बोर्ड पण भेटेल परमपूज्य राणे महाराजांचा, इथून आता आरती करणार आहे। पालखी सुरुवात झाली होती, पाहू शकतात या पालखी समोर आरती केली जाता आणि काही अभंग पण म्हटले जातात, ते अभंग पण म्हणतात सुद्धा। आता पालखी मठामध्ये जाणार आहे, या रोडने आरती केली जातात। तर आपल्याला मी मठामध्ये भाविकांची गेल्यानंतर पालखीचा व्हिडिओ मनोभावे। तर चला मात्र आता मठामध्ये जाऊया, या रोडने जायचंय आपल्याला मठामध्ये। कमीत कमी 200 मीटर याचं अंतर असेल मठापर्यंत जाण्याचं आहे। तर मात्र आता जाऊया आपल्या मठाच्या नंतर पुढचं शूट चांगलं येईल। तोपर्यंत आरती चालू आहे, आरती ऐकून घ्या, चांगल्या प्रकारे आरती केली जाता।
बघता बघता आरती संपतच इलेली. आता आपल्या एक म्हणजे लिंग लोटांगण आता घेणार होतो तुझे सोम काय गेलो पकवात घे पकवात का तो घे बरं. ती संपत इलेली होती. आता आपल्या पालखी बाहेर काढत होती. त्याच्यानंतर आरती संपल्यानंतर पालखी बाहेर काढत होती. हे जे आजोबा दिसत असत ते प्रत्येक आरतीच्या टायमात किंवा अभंग म्हणाच्या टायमात शंख वाजवतात. कशा प्रकारे शंख वाजवलं तुम्ही पण बघितलास. अभंगाची सुरुवात झालेलीच होती आणि तोपर्यंत अभंग कसं म्हणतात नंदन म्हाडगुती तुम्ही बघा. आणि त्यांकाच साथ देणारो म्हणजे सोहम तांडेल त्यांका साथ देता. बघता बघता आता पालखी बाहेर काढूची वेळ इलेली. तर जे भाविक त्यांच्याचपैकी एक भक्तजन त्यांनी दोघांनी पालखी बाहेर नेल्यानी. तर आपण बघू शकतात कशा प्रकारे पालखी बाहेर काढतात. ही परमपूज्य श्री राणे महाराजांची पालखी आहे. ही कशा प्रकारे बाहेर काढतात आपण पाहू शकतातच. आता ही पालखी जी दिसत असा ती डायरेक्ट इकडून एका झाडापाशी थांबतली. तिकडेच तुलसी असा थंय अभंग एक म्हटलो जातलो. तो नंतर तुमका दिसतच. तोपर्यंत माझा व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा तर विसराच नको. लाईक वेक करा आणि बेल आयकॉनवर तर टॅप करा. जर तुम्ही बेल आयकॉन टॅप केलास तर माझे जे व्लॉग असत ते तुमच्यापर्यंत नवीन ब्लॉग सगळे पोहोचतले. आता ही पालखी पुढे पुढे जातच होती. तोपर्यंत आपण पाहत राहूया कशा प्रकारे ही पालखी परमपूज्य राणे महाराजांच्या मठापर्यंत नेतात. या प्रकारे अर्ध्या वाटेत आपण पोहोचलेलोच होतो. लालपरी बाजूसूनच जा होती. त्याच्यानंतर आम्ही इथून आता कमीत कमी आमचा 1 किलोमीटरचा अंतर राहिला होता. त्या 1 किलोमीटरचा अंतर पूर्ण केलं का आम्ही मठापर्यंत पोहोचणारच होतो. जरा व्हिडिओ फास्ट घेतले कारण की आपल्या अजून खूप काय दाखवता. त्यामुळे व्हिडिओ फास्ट घेतले आणि पावसाची येण्याची शक्यता पण होती. पण माझ्या मते पाऊस येऊचं नाही असं वाटत होता. आता हळूहळू आम्ही आमच्या मठाच्या दिशेने निघात होतो.
आता ह्याच लेफ्ट साइड एक पालखी थांबणार होती, लांबून पालखी येऊ होती. हे दोन पोरगे दिसतात, त्यांच्या पाठून पालखी येऊ होती. आता ह्याच साइड एक लेफ्ट साइड एक आता आतमध्ये पालखी जातली. आता एक तुळशीचा झाड असा, म्हणजे तुळशीच असा, त्या तुळशीकडे थांबतली हा. आणि थंय एक अभंग म्हटलं जातलो, तो नक्की बघा. ही बघा पालखी मी सांगल्या प्रमाणे लेफ्ट साइड जाताच इकडून जी तुळशी दिसता त्या तुळशीकडे जातली. मी व्हिडिओ काढत होते तोपर्यंत इथून लालपरी जाता. बघा कशा प्रकारे तो लालपरीचो ड्रायव्हर नेता. आणि बघता बघता अभंग सुरुवात झालीच होती. आता हे आजोबा शंख वाजवणारच होते असं वाटतं. पहा कशा प्रकारे शंख वाजवतात आजोबा. इथं सगळं संपता आणि आमची पालखी आपल्या वाटेच्या दिशेने म्हणजेच परमपूज्य श्री राणे महाराजांच्या मठाच्या दिशेने निघाता. हळूहळू आम्ही पोहोचणारच होतो मठाकडे. आता व्हायचं जर काम झालंच होता. आता सगळे ढोलपथकवाले त्याच पाठी पालखी पकडणारे पण चालत होते, त्या सगळे भाविक भक्त. त्याच्यानंतर हळूहळू नंदन माडगूत यांची गाडी येऊच होती. त्या गाडीमध्ये एक आजोबा बसतात. त्यांनी माका लाडू दिले आणि तो लाडू घेतले प्रसाद म्हणून. त्यानंतर मग पुढच्या दिशेने आमची पालखी निघालीच होती. तर ट्रॅफिक झालाच होता, कारण की जे भक्तजन ते खूपच होते, त्यामुळे थोडाफार ट्रॅफिक झाला होता. पुढे पुढे पालखी सरसा होते. पटपट पटपट व्हिडिओ फास्ट केले, कारण की आपल्याक अजून चांगले तुमका की माका अजून खूप मोठे शूट दाखवचे आहेत. तडे गेल्यानंतर अभंग जे म्हणतात, शेणई पण अभंग म्हणतात, दत्तप्रसाद शेणई. तर मित्रांनो, आपण परमपूज्य राणे महाराज यांच्या मठाकडे जात आहोत. हा मठाकडे जाण्याचा रोड आहे.